बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिलेला आहे, कारण केंद्र सरकारने उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलेंडर सबसिडीबाबत मोठा निर्णय घेतलाय। उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलेंडर 200 रुपये सबसिडी 1 वर्षासाठी वाढवलेली आहे। हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येणार आहे। त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल आणि त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या झळातून काहीसा दिलासा मिळणार आहे। आणि आता आणखीन एक खुशखबर आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी, कारण मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ केली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए आणि डीआर मध्ये जानेवारी 2023 पासून वाढ होणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये महागाई भत्ता 38%हून वाढवून 42% इतका करण्यात आलाय। यासोबतच कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एरियर देखील मिळणार आहे आणि या घोषणेनंतर केंद्र सरकारवर 12,815 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या 47,58,000 कर्मचारी आणि 69,76,000 पेन्शनधारकांना हा फायदा होणार आहे। पुढची बातमी पाहूयात। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अनेक मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरती कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवरती मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आलेली आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याला उत्तर दिलं जाणार आहे। यावेळी ठाकरे सरकारच्या काळातही झालेल्या घटनांचा संदर्भ दिला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे यावरून मोठ्या प्रमाणावरती सभागृहात वाद होण्याची शक्यता आहे। 293 अन्वये मुंबईच्या विकासावरती चर्चा करताना विरोधकांनी अनेक आरोप सत्ताधारी पक्षावरती केलेले आहेत। सत्ताधारी आमदारांनी मागील सरकारच्या काळातील निर्णयावर आरोप केलेले आहेत आणि या सर्वांवर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत। त्यामुळे याही ठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळते। दरम्यान हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या चर्चेविना लोकायुक्त बिल विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर आज विधान परिषदेमध्ये लोकायुक्त सुधारित बिल मांडण्यात येणार आहे। अधिवेशनाचं सूप वाजणार आहे। राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। आज राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। त्यासोबतच काँग्रेस आमदार विधान भवनात आक्रमक राहणार आहेत। काळी फीत बांधून ते कामकाजात सहभागी होतील आणि त्यासोबतच राहुल गांधींवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करतील। तर राज्यभर भाजपच्या वतीने राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजपकडून राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे। चोरों का सरनेम मोदी क्यों होता है या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि राहुल गांधींना खासदारकी गमवावी लागली। राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ काँग्रेस नेते आक्रमक झालेत। त्यानंतर आज स्वतः राहुल गांधी हे पत्रकारांसमोर येणार आहेत। काँग्रेस मुख्यालयामध्ये राहुल गांधी यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे राहुल गांधी आज काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता आहे। दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयामध्ये राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होणार आहे। खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी देशासाठी लढतोय, कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी असल्याचं ट्विट केलं होतं। त्यामुळे आज ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईतील टँकर माफियांच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यामध्ये सुमारे 10,000 कोटींचा गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली आहे। भाजपचे आशिष शेलार यांनी मुंबईतील पाणी प्रश्नावर लक्षवेधी मांडली होती। शहरात समान पाणी वाटपाबाबतचा समितीचा अहवाल महानगरपालिकेकडून तत्काळ मागवण्यात येईल। वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग मुंबईकरांसाठी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं। एका वॉटरवेल मधना एका वर्षाला 80 कोटी रुपयाची पाणी चोरी होते। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये 19,000 वॉटरवेल मध्ये जवळजवळ 10,000 कोटीचा वार्षिक व्यवसाय होतो आणि त्याचा सगळा पैसा हे पाणी चोर, पाणी टँकर कंत्राटदार किंवा अन्य लोक घेतात। महापालिकेला ना रेव्हेन्यू मिळत, मुंबईकरांना वेळेत पाणी पण मिळत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तिसरी माझी मागणी आहे की या पद्धतीने पाणी माफिया, पाणी टँकरचा व्यवसाय, 10,000 कोटीचा असलेला व्यवहार याच्यावर चौकशी समिती नेमणार का?
तर टँकर माफियांच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलं आणि त्याच्यासाठी एक समिती नेमा असं सांगितलं, चौकशी समिती. तर ती देखील चौकशी समिती ॲडिशनल कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली नेमली जाईल आणि जे वाया जाणारं पाणी आहे, हे वाया जाणारं पाणी हे वाया न जाता त्याचं युटिलायझेशन मुंबईकरांसाठी कशा पद्धतीनं करता येईल यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा तयार केला जाईल. आता एक धक्कादायक बातमी आहे भंडाऱ्यातून. शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याकरता गेलेल्या वन विभागाच्या पथकावर हल्ला केल्याची घटना तुमसर तालुक्यातील गोंडीटोला इथे घडलेली आहे. यावेळी वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. या प्रकरणी 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकाला जमावानं आधी शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. 25 ते 30 महिला आणि पुरुषांच्या जमावानं लाठ्या काठ्या आणि पेट्रोलची बॉटल तसंच कुऱ्हाडीनं वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. तसंच वन परिक्षेत्र अधिकारी आणि बीट रक्षकाची कॉलर पकडून कुऱ्हाडीनं जीव घेण्याची धमकी दिली. या घटनेमुळे वन अधिकारी दहशतीत आहेत. 15 ते 20 लोक संपूर्ण आपला स्टाफ घेऊन त्या ठिकाणी गेले असता मला त्या ठिकाणी नागाटी करताना ट्रॅक्टर आढळून आला. तेव्हा मी त्यांना ट्रॅक्टर बंद करायच्या सूचना दिल्या. त्यांनी 20 ते 25 लोकांनी कोयता, लाठ्या आणि कुऱ्हाडीने माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या शासकीय गाडीवर पेट्रोल टाकून गाडीसोबत पेटवण्याचा प्रयत्न केला. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तब्बल 23 पोती कांदा विकून एका शेतकऱ्याला फक्त 1400 रुपये हाती आलेत. महत्त्वाचं म्हणजे त्याला हा कांदा बाजारात आणण्यासाठी 1150 रुपयांचा खर्च लागला. अशा परिस्थितीमध्ये 250 रुपये शेतकऱ्यांच्या हाती आले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या 250 ते 700 रुपये दर मिळतोय. सरकारनं कांद्याला अनुदान जाहीर करून देखील ते शेतकऱ्याला परवडणार नाही अशी परिस्थिती सध्या दिसून येते. कांद्याला किमान आधारभूत किंमत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. तिकडे धाराशिव बाजारात हमीभावापेक्षा कमी दरानं हरभऱ्याची खरेदी होत असल्यानं शेतकरी खरेदी केंद्र हरभरा विक्री देण्यास पसंती देतोय. 22 मार्चपर्यंत 5,500 शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. 10 केंद्रांवर 299 शेतकऱ्यांचा 5,579 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आलाय. तर धाराशिव जिल्ह्यात नाफेडकडून 15 हरभरा खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत आणि या केंद्रावर 27 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. हरभरा खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्यानं शेतकरी अडचणीत आला होता आणि आता हे हरभरा खरेदी केंद्र सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची अडचण काहीशी दूर होताना दिसते. कृष्णा नदीतील प्रदूषणाविरोधात सांगलीकर रस्त्यावर उतरले. सांगलीकरांनी नदी प्रदूषण विरोधात मानव साखळी करून आंदोलन केलंय. आयर्विन पुलापासून पालिकेपर्यंत साखळी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकांसह व्यापारी, फेरीवाले, विद्यार्थी आणि महिला सहभागी झाल्यात. कृष्णा नदीमध्ये अनेक कारखान्याचे रासायनिक आणि मळी मिश्रित पाणी सोडलं जातं. प्रदूषणामुळे नुकताच लाखो मासे तिथे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यामुळे नदी प्रदूषण मुक्त व्हावी या मागणीसाठी सर्वच घटक आज एकवटलेले आहेत. कुठलंही सरकार येऊ दे, सांगलीकरांच्या माती, अशुद्ध पाणी आणि प्रदूषित पाणी पिण्याचीच वेळ आलेली आहे. सगळ्या राज्यकर्त्यांनी एकतर सांगलीचे पाणी स्वच्छ प्यावे, नाही तर स्वतःच्या घरातले फिल्टर काढून कृष्णेचं पाणी पिऊन दाखवावं, अशी वाईट परिस्थिती सांगलीकरांच्यावर आलेली आहे. या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी सांगलीकरांच्यावर अन्याय केलेला आहे. महापालिकेच्या कराच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा करून सुद्धा महापालिका साध्या सुविधासुद्धा पुरवू शकत नाही. कृष्णा प्रदूषण मुक्तीसाठी आज सांगलीकर रस्त्यावर उतरले आणि एकवटले. ते आपण पाहू शकता. मानवी सकाळी करून वेगवेगळे संघटना पदाधिकारी, राजकीय लोक या कृष्णा प्रदूषण मुक्तीसाठी रस्त्यावर उतरले. आपल्यासोबत काही लोक पण आहेत. सांगलीकर रस्त्यावर उतरलेत कारण जे पाणी जे आहे हे जवळजवळ 60% वर विषच आहे. हे सगळ्या समाजातल्या लोकांना, गोरगरिबांना ते विष पाजलं जाते सांगलीच्या जनतेला. तर ह्यासाठी हे आज जनता जी सांगलीची आहे ती आज रस्त्यावर उतरलेली आहे की नदी प्रदूषण टाळावं म्हणून. सोबत माजी खासदार राजू शेट्टी सुद्धा उतरले तर रस्त्यावर. त्यांच्याकडे जाणून काय तुमचं म्हणणार, कशा पद्धतीने प्रदूषण मुक्त केलं पाहिजे? सातत्यानं नद्यांचं होणारं प्रदूषण हा एक चिंताजनक विषय बनलेला आहे.
कृष्णा असेल, पंचगंगा असेल, वारणा असेल, या नद्यांमध्ये औद्योगिक सांडपाणी आणि शहरातलं सांडपाणी हे बिनदिक्कतपणे प्रक्रिया न करता सोडल्यामुळं मानवी आरोग्याला तर धोका निर्माण झालेला आहेच, पण नद्यामध्ये असणारे जे जलचर प्राणी आहेत, मासे आहेत, यांच्याही जीविताला धोका झालेला आहे. मध्यंतरी 8-10 वर्षापूर्वी इचलकरंजीमध्ये काविळीच्या साथीनं जवळपास 40-45 लोकांचा मृत्यू झालेला होता. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना खरं तर प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपा काढत आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागतो. मग कसं काय ह्या सगळ्या प्रकल्पांना क्लिअरन्स कसा काय दिला गेला आणि मग का याच्यावर नियंत्रण आणलं जात नाही, हा खरा सवाल आहे. नक्कीच सांगलीकर जनता आता रस्त्यावर उतरले आहे. वेळ प्रसंगी आझाद मैदानावर जाऊ, पण कृष्णामध्ये प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन आता सुरुवात झालेलं आहे. व्हिडिओ सुजीसह आसिफ मुरसल, न्यूज लोकमत, सांगली. आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनं ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी दरम्यान रविवारी ब्लॉक घोषित केलाय, तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबानं धावणार आहेत. तर हा मेगा ब्लॉक नेमका कसा असणार आहे आपण तो ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 हा ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशीमध्ये सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते जोगेश्वरी 5वी मार्गिका यावर ब्लॉक असेल. सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 हा ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे हे संपूर्ण वेळापत्रक बघूनच प्रवाशांनी प्रवास करावा असं आवाहन करण्यात येते. पश्चिम रेल्वेवरील लोकलमधील प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनानं 12 डब्यांच्या लोकलचे 15 डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर केलंय. सोमवारपासून 15 डब्यांच्या आणखी 5 फेऱ्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतलाय. यापैकी 2 फेऱ्या जलद मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर धावतील. या सुविधेमुळे एका लोकल फेरीमधील 25% आसन क्षमता वाढणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वेनं केलाय. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर आता 15 डब्यांच्या एकूण 150 फेऱ्या धावणार आहेत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये ज्यांच्या आवाजाची जादू कायम आहे त्या आशाताई भोसले यांना आज काल मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशा भोसलेंचं कौतुक केलंय. महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आशाताईंना देताना आम्हाला खूप आनंद होतोय. आपण अनेक वेळा वर्सटाईल शब्द वापरतो, त्या शब्दाची व्याख्या म्हणजे आशाताई असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच आशा भोसलेंनी गाण्यांचा मोठा खजिना देशवासियांना दिला असल्याचं कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आशाताई 12,000पेक्षा जास्त गाणी गाऊ शकतात. खरं म्हणजे हा तर एक चमत्कारच आहे. आणि त्यामध्ये भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपट गीतं, नाट्यगीतं असा मोठा खजिना महाराष्ट्रवासी आणि देशवासियांना आशाताईंनी दिला आहे. गेटवे ऑफ इंडिया नावाच्या एका सिनेमाच्या एका गाण्यामध्ये कोरसमध्ये आशाताई होत्या. तिथपासनचा आशाताईंचा जो प्रवास आहे तो आज महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार हा आशाताईंना गेटवे ऑफ इंडियाच्या समोर मिळतो आहे. हा थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे. आणि आज खरोखर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मोठ्या उंचीला पोहोचला कारण तो आशाताईंना त्या ठिकाणी मिळाला आहे. हे जे मला महाराष्ट्र भूषण मिळाले, माझ्या मते भारतरत्न आहे.
हा मला इतकं मोठं आहे कारण माझ्या घरातून मला मिळालेलं आहे. माझ्या घरच्या लोकांना माझी आठवण आहे अजून. हे मला बघायचं होतं. त्यापर्यंत 90 वर्षापर्यंत मी थांबले आहे. आ, 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 इतका वेळ उभ्या राहून बोलल्यामुळं थकले मी. नाही थकले. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. तर आशाताई भोसले यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे, त्यामुळे त्यांचं सगळीकडूनच कौतुक होते आणि या सोहळ्याला अनेक दिग्गज देखील उपस्थित होते. या सगळ्या सविस्तर बातम्या पाहिल्यानंतर आता 25 मिनिटात 50 बातम्या पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया टॉप 18 बातम्या.